सांगा म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवळी गेली नाही. कवडी सुद्धा सोबत गेली नाही महाराज, एवढी संपदा असताना. का गेली नाही हो? कारण काय, रावणाच्या मनात तो होता ना अनेक प्रतिज्ञा, मग त्या का पूर्ण झाल्या नाही? ऐका, रावणाच्या मनाच्या प्रतिज्ञा होत्या, त्या देवाच्या मनाच्या नव्हत्या. आणि ऐका, तुम्हाला जाता जाता सांगतो, सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या कधीच होत नाही. काही इच्छा आपल्या फलतात, काही फलत नाही. याला कारण जे देवाला मान्य आहे ते झाल्याशिवाय राहत नाही, आणि देवाला मान्य नाही ना ते अजिबात होत नाही महाराज, अजिबात होत नाही. तुम्हाला सांगू, जर सर्वच इच्छा जर आपल्या मनासारख्या झाल्या असत्या आणि सर्वच आपल्या मनासारखं झालं असतं तर जगामध्ये आज कोणी गरीब राहिलं नसतं, सर्व श्रीमंत झाले असते. पण आपल्या मनाजोगं सर्व होत नाही. जे देवाला मान्य आहे ते झाल्याशिवाय राहत नाही. मग रावणाच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतील, पण त्याच्या मनासारखं होत नाही. का? देव त्याच्या मनासारखं होऊ देणार नाही, आणि देव त्या स्वतःच्या मनासारखं केल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी देव आपल्या मनासारखं करतो, त्याच्या मनात जर येतं त्या ठिकाणी कोणाचंच काही चालू. हर हर आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेना, नाही चालू शकत कोणाचं महाराज. त्याच्या मनात जेव्हा येतं ना त्यावेळेस तो कोणाचंच काही चालू देत. आता इथून प्रश्न निर्माण होते, महाराज नेमकं देवाच्या मनात काय येतं? ऐका दादांनो, एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की देव विरोधाभास करू शकतो. किती विरोधाभास करतो देव? जिथे जे द्यायला नको ते दिल्याशिवाय राहत नाही, आणि जिथे पाहिजे तिथे अजिबात देत नाही. देवाचं ब्रीद आहे, विरोधाभास करतो. किती विरोधाभास करतो? एका मिनिटात सांगतो. जी देवाला मारायला आली, तुम्ही काल्याच्या कीर्तनात ऐकतात, जी देवाला मारायला आली देव तिला सायुज्यता मुक्ती देतो, आणि देव जो देवाचं कायम नामस्मरण करतोय आज सुद्धा देव त्याच्या कमरेला चिंधी सुद्धा भेटू देत नाही. इतका विरोधाभास करतो. तुआ सनकादिका नेमाने सायुज्यता सौरसुदिदला पुतने, जी विषाचे निस्तनपाने मारू आली. माऊली म्हणतात, विष भरून मारायला आली, सायुज्यता मुक्ती देतात, आणि कायम नामस्मरण चालू आहे. आजही चिरंजीव आहे, पण सेवकाच्या डोंगानं मिळे चिंधी. हनुमंत राहायला कमरेला चिंधी लंगोट सुद्धा भेटू देत नाही. म्हणजे अशी गंमत आहे. किती विरोधाभास आहे देवाला. मी तुम्हाला विचारतो, रामासाठी कष्ट जास्त कोणाचं, हनुमंताचं का बिभीषणाचं? हनुमंताचं. आणि रावण मेल्यानंतर बिभीषणाला लंका कोणाला दिली? बिभीषणाला. कस काय? तिरपटम तरपटम कुंभटम दसकडम. देवाचं वैशिष्ट्य आहे विरोधाभास. नोकरी चाकरी का कचू मेल नाही, सब है नसीब का खेल. विभीषण को लंका दान, हनुमान जी को शनिवारच्या शनिवारी ते. लंका दिली बिभीषणाला, कष्ट जास्त हनुमंताचं. इतका विरोधाभास करतो देव. अजून पुढे बोलतो, किती विरोधाभास करतो. जिथे पाऊस नकोस आहे तिथे पडल्याशिवाय राहत नाही, आणि जिथे पाहिजे तिथे थेंब सुद्धा पडत नाही. इतका विरोधाभास करतो. किती विरोधाभास करतो. ज्याची सत्ता करायची इच्छा आहे त्याची परिस्थिती नाजूक ठेवतो. तो म्हणतो मी अख्खा सप्ताह करून टाकीन, परिस्थिती नाजूक आहे, नाही देऊ शकत तो. ज्याची सत्ता करायची इच्छा आहे एकट्याने त्याची परिस्थिती नाजूक ठेवतो, आणि ज्याची द्यायची ताणत नाही त्याच्याकडे तो बोर करीन, ट्रॅक्टर घेईन, बोलेरो घेईन, जेसीबी घेईन, पोकल्यात घेतो, खड्डा खोदतो आणि त्याच्यात मरतो. अशी गंमत आहे. देवाचं ब्रीद आहे विरोधाभास. किती विरोधाभास. अजून शेवटचं सांगतो ऐका. ज्याच्याकडे खायला अन्न नाही, राहायला घर नाही, अंगावर कपडे नाही, लेकरांचा भरणा कमी नाही संतोष बाबा, त्याच्याकडे लेकरच लेकर, आणि ज्याच्याकडे नोकऱ्यानं नोकऱ्या, गाड्यांवर गाड्या, माड्यावर माड्या, बिल्डिंगावर बिल्डिंगा, गोदाम भरले अन्नाचे, तिकडे महाराज कोकरू नाही तर लेकरू कुठे आहे?
असं देवाचं बिल आहे. तुम्ही चंद्रभागेला जा पंढरपूरमध्ये, चंद्रभागेच्या घाटावर ते भिकारी भिक्षा मागतात. त्याचा साडीचा तंबू ताणलेला असतो, एरंडाचे बे, एरंडाचे बासे, एरंडाचे बे आणि साडीचा तंबू. आतमध्ये डोकावून पहा, एक पलंग असतो. पलंगावर लेकरांचा भरणा कमी नाही महाराज त्या झोपड्यामध्ये, त्या तंबूमध्ये. लेकर पलंगावर 2-3, पलंगाच्या खाली 2-3, इकडच्या साईडला एक झोका, इकडच्या साईडला एक झोका, चुलीजवळ 2-3, नानीमध्ये 2-3, संडासमध्ये 2-3, कडेवर 2-3. लेकर काडे काडे किट. लेकर चड्डी नाही, बन्यान नाही, करदोडा नाही, निकर नाही, कोराखट. लेकर ॲल्युमिनियमची ताटली 10-12 मुरमुरे चर पर डर. लेकरांचं भरणा कमी. इकडे माड्यावर माड्या, बिल्डिंग गोदाम भरले अन्नाचे, नोकऱ्या गाड्यांवर गाड्या. इकडे महाराज पोकरू नाही तर लेकरू कुठे. लाख रुपये खर्च केले तरी मुलबाळ नाही का? याला कारण आहे. ऐका, जाता जाता सांगतो, तुम्हाला मुलगा व्हावा हे त्याच्या मनात तर यायला पाहिजे की नाही. त्याच्या मनात नाही ना, माझी बात नाही. लाख रुपये खर्च करून मुलबाळ नाही, मग काय उरतं? याचा अंगारा खाय, त्याचा भंडारा खाय, याची अगरबत्ती खाय, त्याचं नारळ खाय. भावनगरला जाय, त्या म्हातारीचं शेमूळ खाय. नेहमी वाटतं ती म्हातारी. असं देवाचं प्रिय आहे. कुणी करता तीन वसाला करोडो द्रव्य देवोनी, न देशी पुत्र एखादा असा भेद तुझ पासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलाशी. जयाला अन्न हे नाही खावया तिळभरी कोठे. तया मुलबाळ बहुदेशी मजा मग लावणी बसती. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कुणा हे दे कुणा ते दे, न देशी सर्व कोणाशी. प्रभू क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई. देव असंच करतो महाराज. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. चांगला ऐका, शांत व्हा. ऐकणारी मंडळी म्हणून सांगतो, देव जेव्हा निश्चिम भक्ताची परीक्षा घेतो, कसोटी घेतो ना दादांनो, त्यावेळेस त्याच्या भक्तीचा विचार तो करत नाही. याने आपल्यासाठी काय दिलेलं आहे, काय केलेलं आहे याचा विचार कधीच देव करत नाही. पण त्याची परीक्षा कचाटीने घेतल्याशिवाय राहत नाही. आपण म्हणतो देवाची भक्ती करणाऱ्याला संकट का? याला कारण आहे. देव भक्ता लागी करुणे दी संसार. देव भक्ताला संसार करू देत नाही. संसार करताना त्याची प्रगती व्हायला लागली, अधोगतीला नेतो, नाही तर कुठेतरी डाग लावून घेतो, मागे ओढून घेतो, नाही तर मग अपूर्णातून त्याचा संसार देव मोडून टाकतो. का करतो? त्याला कारण आहे. त्याच्या मनात आलं ना, तिथे कोणाचंच काही चालू शकत नाही. लाख परमार्थ करा, पण ही जी घटना घडते ना, ही घटना फार वाईट असते. त्याच्या मनात आहे ना, कुणी बदलू शकत नाही. मागे दादांकडे, गंगाराम दादांकडे जे संकट आलं, फार वाईट महाराज. असा योग कोणाकडे येऊ नये महाराज. का झालंय? त्याच्या मनात येतं ना, कोणीच बदलू शकत नाही. निश्चित भक्त असू द्या, कचाटीने परीक्षा घेतो. कोणाची घेतली? राजा श्रेयाड आणि पत्नी गंगावती निश्चित भक्त होते. देवाने आघोरीचं रूप घेतलं आणि परीक्षा घ्यायचं ठरवलं. देव आघोरी म्हणून गेला. राजा भिक्षाम दी. या महाराज, स्वागत आहे आपलं, बसा, आसन ग्रहण करा.
सांगा काय सेवा करू. राजा श्रीहर म्हणतोय सांगा काय सेवा करू. पत्नी गंगावती हात जोडून उभी आहे. आघोरी म्हणतोय राजा मी आघोरी आहे आणि मला इच्छा भोजन पाहिजे. राजा म्हणतोय भो मला कळतंय आघोरीला इच्छा भोजन काय लागतं. सांगा कोंबडं मारू का बकरं मारू. म्हणजे राजा कोंबडंही नको ना बकरही नको. म्हणजे मग माणसाचं पाहिजे. म्हणजे घरचं पाहिजे का बाहेरचं पाहिजे. म्हणजे घरचं पाहिजे. माझं पाहिजे का माझ्या पत्नीचं पाहिजे. तुझंही नको आणि तुझ्या पत्नीचंही नको. तुला एकुलता एक मुलगा आहे ना त्याचं दे. महाराज मुलगा शाळेत गेला होता. शिपायाला सांगितलं जा बोलून आण. शिपाई गेला जा लवट लवकर तुझ्या घरी आघोरी आलेला आहे आणि तो तुला खायचं म्हणतोय. उचलली बॅग घरी आला. बॅग ठेवली दप्तर ठेवलं आणि आघोरीच्या पाया पडला. समोर उभा राहिला. आघोरी म्हणतो मी तुला आज खाणार आहे जशी आपली इच्छा. पण महाराज आघोरीने सांगितलं राजा दोघं पती पत्नींनी एक काम करायचंय की तुमच्या मुलाला तुमच्या हातून कापायचंय आणि त्याचं मांस तयार करून स्वयंपाक तयार करायचंय. काय परीक्षा आहे. नुसतं एवढंच नाही. ऐका दादांनो विश्वास बसणार नाही. कापत असताना अशी सूचना दिली की तुम्ही तुमच्या मुलाला कापत असताना तुमच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब येता कामा नये. गाणं म्हणत म्हणत कापायचं. काय परीक्षा. एखादा गायक आहे त्याला दुःख झालेलं आहे त्याला म्हणा एखादं गाणं म्हणावं. काय म्हणेल. काय गाणं म्हणायला होता. माझ्यावर काय कोसळली ती मला माहिती. मला काय दुःख झालं ते मला माहिती. काय गाणं म्हणायला होता. पण नाही आघोरी म्हणतोय गाणं म्हणत म्हणत तुम्हाला कापावं लागेल तुमच्या मुलाला. नग में जो हो गए है उसे कैसे गुनगुनाए. नजदीक हम दूर हो गए नग में जो हो गए हैं उसे कैसे गुनगुनाए. कापलं महाराज कापलं मुलाला कापलं. शिर बाजूला ठेवलं. दळाचं मांस तयार केलं. आघोरी जेवायला बसला. आघोरीला वाढण्यात आलं. आघोरीचं लक्ष घरामध्ये गेलं. आघोरी म्हणतो राजा श्रीहर राजाला सांगितलं श्रीहर राजा हे ताट उचल जाऊ दे घरात. म्हणजे का हा खालचा भाग अपवित्र असतो. मेन भाग तर तुम्ही बाजूला ठेवला. शिराचं मांस तयार करा. शिराचं मांस तयार केलं. स्वयंपाक केला. आघोरी जेवायला बसला. राजा समोर बसलेला आहे. आघोरी एक घास घेणार. आघोरीचं लक्ष राजाकडे गेलं आणि राजाला सांगितलं. राजाला विचारलं राजा तुला मुलं किती. श्रीहर राजा म्हणतोय महाराज एक होता तोही तुमच्यासाठी कापला हो. पण आता मुलगा नाही. म्हणे नाही हा ताट उचल जाऊ दे घरात. म्हणे का मला निपुत्रिकाचं घरचं जेवण चालत नाही. होता तोही घेऊन घेतला आणि पुन्हा निपुत्रिकाचं घरचं जेवण चालत नाही. काय परीक्षा आहे. श्रीहर राजा आणि पत्नी गंगावतीने ओळखलं की हा देवच असायला पाहिजे पण जेवत नाही. पत्नीने इशारा केला स्वामी काय म्हणतो देव. राजा तिथून उठला. राणीला म्हणतो राणी देव जेवायचं नाही म्हणतो ग. म्हणे का नाही म्हणतोय. पण निपुत्रिकाचं घरचं जेवण चालत नाही. आपल्याला मुलबाळ नाही ना म्हणून देव जेवायचं नाही म्हणतो. स्वामी देव तर जेवणच गेला पाहिजे हो. विनमुख जाता कामा नये. म्हणले राणी काही आहे का पर्याय व्यवस्था. पण एक पर्याय आहे. म्हणले कसला पर्याय सांगा ना. म्हणले एक काम करा तुम्ही. राणी म्हणते एक काम करा तुम्ही आतमध्ये जा आणि चाकू आणा आणि तो चाकू माझ्या हातात द्या. मला 7 महिन्याचा गर्भ आहे. मी माझ्या हातून चाकूने पोट फाडते आणि 7 महिन्याच्या बाळाला बाहेर काढते आणि त्या बाळाला देवाच्या हातात देते आणि देवाला सांगते देवा आम्ही निपुत्रिक नाही आम्हाला मुलगा आहे पण तुम्ही जेवण करून जा. ही ताकद भक्तामध्ये असली पाहिजे महाराज. ही ताकद भक्तामध्ये असली पाहिजे.
राजा गेला, चाकू आणला, राणीकडे दिला. आपल्या हातून पोट फाडणार राणी तोपर्यंत भगवान परमात्मा प्रगट झाले. हात धरला, मेलेल्या मुलाला जिवंत केलं. सांगितलं, राजा संपली तुझी परीक्षा, प्रसन्न झालो मी, माग तुला काय मागायचंय. राजा राणीने हात जोडले, दोघांचे डोळ्यात अश्रू आहेत. राजा राणी म्हणताय, देवा आमची घेतली परीक्षा, पण कलियुगामध्ये अशी कोणाची घेऊ नको, कारण तुझ्या परीक्षेला ते उतरू शकत नाही. देव काही वेळेस अशी परीक्षा घेतो, पण संकटाच्या वेळी महाराज जर निश्चिम भक्त असेल तर शेवटी जेव्हा त्याचं आत्मसन्मान आणि डुबवला जातो ना, त्यावेळेस भगवान परमात्मा त्याच्याकडे उभा राहिल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं संकट निवारण केल्याशिवाय राहत नाही. देवाच्या मनावर आहे. का होतं दुःख, काय येतं, याला कारण आहे. जेवढ्या आपल्या अपेक्षा वाढल्या तेवढं दुःख वाढतं. जाता जाता सांगू, अपेक्षा कमी करा, इच्छा कमी करा, सुख आपोआप आल्याशिवाय राहणार नाही. इच्छा वाढल्या दुःख. नारद महर्षी सांगतात नारद भक्तिसूत्रामध्ये, 9 महिने 9 दिवस आईचं पोट भरलं, जन्म देते बाळाला, तसं इच्छेचं फार पोट भरलं तर जन्म देते दुःखाला. दुःख यायचं कारणीभूत एकच, इच्छा वाढतात म्हणून दुःख आहे. समजा 4 मुली आहेत, अपेक्षा काय असते, एखादा तरी मुलगा व्हावा. मुलगा व्हावा ही अपेक्षा आहे, इच्छा आहे, म्हणून दुःख किती आहे, त्याचं बाळंतपणाचं वगैरे सर्व जे दुःख आहे आपल्याला सोसावं लागणार, त्या माऊलीला सोसावं लागणार आहे, अशा परिस्थितीने. पण मग हे का वाढलं, याला कारण आहे की मुलगा व्हावा या अपेक्षेने हे दुःख मिळालं. जर अपेक्षा राहिली नसती, दुःख मिळालं असतं का? तुम्ही जपी घ्यात का? नाही, मिळालं नसतं. का? याला कारण अपेक्षा वाढल्या. मुली आहेत ना 4, मग नका अपेक्षा करू. 4 मुली आहेत, सुसंस्कृत बनवा, चांगलं शिकवा, चांगल्या सुसंस्कृत घराण्यामध्ये देऊन टाका. आहे ती इस्टेट भोगून घ्या, आहे ते परमार्थिक जीवन जगून घ्या. मरता मरता राहिलेली इस्टेट एखाद्या मंदिराच्या नावाने दान करून द्या. नाही दान करू वाटली, माया नावाने करून द्या. नाही, माया नाव नको करू, मंदिरात द्या. पण मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. अरे ज्याला मुलगा आहे त्याला विचारा, कसं काय पाटील बरं आहे का? आणि लोक काय म्हणतात, हे खरं आहे का? आहे त्याचं बरं नाही, आणि तुम्ही काय कुशाला अपेक्षा करता? अयोध्येच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या, राम प्रभू जन्माला यावा म्हणून, पण दुःख भोगावं लागलं. अपेक्षा वाढत गेल्या, राजा व्हावा, मोठा व्हावा, लग्न व्हावा, अशा पद्धतीने. पण मला शेवटी अपेक्षा वाढल्या. 14 वर्ष 22 दिवस अयोध्येच्या लोकांना दुष्काळ भोगावा लागला, कारण अपेक्षा वाढल्या म्हणून. अपेक्षा नसल्या ना तर काही समाधानी जीवन जगलं पाहिजे महाराज. पण समाधानी केव्हा राहू? विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. विचारा वाचून न पविजे समाधान. समाधानी जीवन जगावं माणसाने. समाधानी नाही ना, किती समाधानी राहावं. मी नेहमी विरोधाने सांगत असतो, पौष महिन्याची थंडी, राहायला घर नाही, अंगावर कपडे नाही, पांघरायला एकच गोधडी पांघरणारे 4 लोक. आदिवासी समाजाचं जोडपं, भिल्ल समाजाचं जोडपं, पती पत्नी 2 मुलं, मुलगा मुलगी. भिक्षा मागून खाल्ली, फुटपाथवर झोपले, पांघरायला 4 जण, एकच गोधडी पांघरणारे 4 जण. बाईने ओढली तर माणसाला कमी पडायची, माणसाने ओढली तर बाईला कमी पडायची. आणि दोघांनी समजूतदारपणा घेतला तर मध्ये बोगद्यातून मुलांना आकाशातले तारे दिसायचे. एवढी वडतानी चालू असताना ती बाई आपल्या मालकाला त्यांच्या भाषेमध्ये म्हणते, बघा किती समाधानी. भिल्ल समाजाची बाई, आदिवासी समाजाची बाई तिच्या मालकाला तिच्या भाषेमध्ये काय म्हणते, म्हणे का हो? तो म्हणे काय हो? ती म्हणे आपला जर इथला हाल होतीन व, मग आपल्यापेक्षा गरीब होतीन त्यासना काय होत तू व? आज मला सांगायच्या गरीब कोण होतील बरोबर. पण समाधानी किती आहे? समाधानी नाही ना आपल्या चेहऱ्यावर. आशेने जीवन जगतोय महाराज. हर हर. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाच्या आशेने जीवन जगतोय. अपेक्षा आहे, समाधानी नाही जीवन मध्ये. समाधानी राहावं. पायी चालणाऱ्याने, दोन्ही पायाने चालतोय ना, अपंग माणसाकडे बघून देवाचं समाधान मानायला पाहिजे. सायकलवाल्याकडे बघून असं जळजळपणा व्हायला नको. समाधानी राहावं माणसाने केव्हा. समाधानी नाही. तुम्हाला सांगतो, दादा ऐका दादा, रस्त्याचे कामं चालू आहेत, रेल्वे पुलाचे कामं चालू आहेत. त्या पुलांच्या खाली डोकावून जरा पाच जा. अनेक लोकांचे संसार त्या पुलाच्या खाली थाटले गेले. इकडनं एक पडदा असतो, इकडनं एक पडदा असतो, पती पत्नी 2 मुलं आणि थोडे भांडे संसाराचे. ती आई त्या मुलीला
शाळेचा गणवेश घालते, तयारी करते, नट्टापट्टा करते, पावडर टिकली करते आणि शाळेचा गणवेश घालून आणि तिला शाळेत काढते. ती मुलगी पडदा बाहेर काढून आणि वरती रस्त्यावर वरती रोडावर चढते. चढत असताना आणि एक मोठा टँकर येतो किंवा ट्रक येतो आणि ट्रकवाला एक्सिलेटर पाय देतो. एक्सिलेटर पाय दिल्यानंतर सायलेन्सरचा धुवा त्या मुलीच्या अंगावर पडतो. कपडे काळे होतात, चेहरा काळपट पडतो, मला सर्व अंग काळं होऊन जातं. तो गाडीवाला मागे फिरून सुद्धा पाहत नाही. ती मुलगीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती मुलगी म्हणते एकच ड्रेस होता, गणवेश होता आणि तो घालून शाळेत जात होते. आता आजची परीक्षा आहे आणि तरी थोडा थांबला असता तर मी परीक्षेला सही सलामत गेली असती. थोडा थांबला तर खरी, मागे फिरून तो पाय तरी पाहत नाही. महाराज, या लोकांच्या संसाराकडे बघा आणि या लोकांच्या संसाराकडे बघून देवाचे आभार माना की देवा खरंच तू आम्हाला यांच्यापेक्षा खरंच चांगलं ठेवलेलं आहे आणि खरंच चांगलं होतं. ऊस तोडणारा मजूर आज गुजरात मध्ये जातो ऊस तोडण्यासाठी. विचार करा, आपण सुखाने घरामध्ये, पण ऊस तोडणारा मजूर बघा. आज त्यांचे लहान लहान लेकरं शेतामध्ये रावठी मांडून हिवाळ्या वेळा दिवस मध्ये आणि महाराज सर्प इचू काटा वगैरे काही विचार नाही कसला. त्यांच्यापेक्षा आपण खरंच चांगले आहोत. चला याच्यापेक्षा बोलतो, आपल्या भारत देशाच्या सीमेवर रक्षण करणारे जवान, त्यांच्याकडे बघा. आज त्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपली रक्षण करताय आणि ते रक्षण करताय म्हणून आज आपण सुखाची झोप घेतोय, सुखाने सण मनवतोय, सर्व काही करतो. महाराज एक कोणाच्या जोरावर? हे त्यांच्या जोरावर. समाधानी तर मला त्यांच्याकडे पहा, त्यांच्यापेक्षा आपण खरंच चांगले आहोत. महाराज आपल्याला देवाने खूप चांगलं ठेवलेलं आहे. त्यांना ती कामगिरी दिलेली, पण तरी सुद्धा त्यांना कामगिरी जरी असेल पण महाराज कठीण कामगिरी आहे, त्या कामगिरीवर महाराज आपण सुखाने जीवन जगतोय. हे आपल्यावर त्यांचे उपकार आहेत. हे पाहिलं पाहिजे, याचा विचार आपण चांगला केला पाहिजे. पण नाही करत आपण, समाधानी नाही. दुःख भोगायला कारण तेच आहे, अपेक्षा वाढल्या, इच्छा वाढल्या, दुःख पदरी पडतं. अपेक्षा कमी करा, दुःख येणार. मागण्याचा विषयच नाही का? वारकरी संप्रदाय हा मागण्याचा विषय ठेवतच नाही. वारकरी संप्रदायामध्ये मागणं नाहीच आहे. आणि काही नाही मागणे, सत्संगा तब कई होवे संशय भंगा. तुलसीदास महाराज सांगतात, परमार्थ हा कायमचा असला पाहिजे. कथा, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा, महाराज वाऱ्या, पंढरपूरची वारी, आषाढी वारी, कार्तिकी वारी कंटिन्यू
नित्य नेमाने. नारद सांगतात तैल धारवत, तेलाच्या धारप्रमाणे कंटिन्यू असलं पाहिजे. असं जुम्मे के जुम्मे नाही, इसमें मेरा चांद भाई. हा, कंटिन्यू असलं पाहिजे महाराज, कंटिन्यू नित्य नेमाने पाहिजे. तसं महाराजांनी सांगितलं की मागणं नाहीच, इच्छा करायची नाही. आपल्या इच्छेसारखं काहीच होणार नाही. त्याच्या इच्छेनुसार जगायचं आणि त्याच्या इच्छेतच आपण मग्न राहायचं आणि तेवढंच मानायचं. हम उसी में राजी है जिसमें तेरी रजा है. त्याची रजा ज्याच्यात आहे ना त्याच्यामध्ये राजी राहायचं, त्याच्यामध्ये खुशी राहायचं. नाही तर वैशिष्ट्य महाराज त्याच्या मनात केव्हा काय येईल याचा भरोसा नाही. हा सांगू, लहानपणी मुलाचा सांभाळ करतात आई वडील का? म्हातारपणी मुलगा कामी यावा सेवा करण्यासाठी. पण ज्या वेळेस तो मुलगा मोठा होतो आणि आई वडील लहान होतात आणि ऐन वेळेस सेवा करायची वेळ येते, तोपर्यंत काय देवाच्या मनात येतो कुणास ठाऊक? मुलगा मरण पावतो, बापाच्या खांद्यावर त्याला जावं लागतं. का झालंय? आले देवाची ज्या मना तेथे कोणाचे चाले ना. नाही चालू शकत. काय येतं नेमकं देवाच्या मनात? तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार. कधी रंकाचा राजा आणि राजाचा रंक होईल याचा भरोसा नाही. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र स्वप्नी समग्र राज्य दिले. वशिष्ठांचे शिष्य राजा हरिश्चंद्र, विश्वामित्रांनी त्याची कीर्ती ऐकली. विश्वामित्र म्हणताय याची कीर्ती अगणित आहे, याच्यामध्ये किती पाणी ते पाहायचं. गेले विश्वामित्र स्वप्नामध्ये दान मागायला. राजा भिक्षाम दे, राज्य दान टाकून देऊन टाकलं. सकाळी उठून विश्वामित्र वेगळं दान मागायला गेले. राजा भिक्षाम दे. महाराज रात्री राज्यदान केलं. अरे राजा तू राज्यदान केलं पण दक्षिणा कुठे दिली? आणि दक्षिणेशिवाय दान सत्पात्री पोचत नाही. तुमच्याही सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही अन्नदान किती केलं याला महत्व नाही, पण पत्रवडीला दक्षिणा काय लावली हे महत्वाचं आहे. का लावावी लागते ते बी सांगून जातो. तुम्ही आमच्याकडे आले, आमचं अन्नदान तुम्ही स्वीकारलं म्हणून तुमचे उपकार झाले आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून ही घ्या दक्षिणा, असा त्याचा अर्थ आहे. कोणी दिली ते बी सांगतो. वामन रूपी भगवंताला बडी रूपी राजांनी दिली. महाराज बडी राजांनी वामन रूपी भगवंताला दिली, दक्षिणा दिली. स्वतःचा देह अर्पण करतो. दक्षिणेमध्ये सर्व दिलं आणि स्वतः दिलं वेगळं, सर्वस्व वेगळं आणि सर्व देणं वेगळं. म्हणून दक्षिणा पाहिजे. काय पाहिजे? 3.5 बार सोनं. हरिश्चंद्र राजा तिजोरी जवळ गेले, मुठभर मोहरा घेतल्या, द्यायला आले. विश्वामित्रांनी लाल डोळे केले. विश्वामित्र म्हणताय राजा माझे मजदेशी काय समजून विचार हा म्हणे कैसा आला? माझच मला देतोय का? म्हणले कस काय? राज्य कोणाला दान केलं? तुम्हाला. राज्य जर माझं झालं तिजोरी कुठली? म्हणे राज्याची. मग राज्य माझं, तिजोरी कोणाची? म्हणे तुमची. मग तिजोरी जर माझी तर सोनं कोणाचं? म्हणे तुमचं. माझंच मला दान करतोय का? वेगळं दान असलं पाहिजे. हरिश्चंद्र राजा म्हणतो ठीक आहे, माझी पत्नी तारामती, मी आणि माझा बाळ रोहिदास आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही स्वतःला विकतो काशीच्या बाजारामध्ये आणि तुम्हाला दान देतो. जास्त कथा विस्तारपूर्वक सांगत नाही, वेळ आपल्याला कमी, वेळ संपली, 10 मिनिटं बाकी. पण महाराज गंमत अशी झाली, पहिला ग्राहक लागलं कौशिक ब्राह्मण आणि तारामती राणीला. दुसरा ग्राहक लागलं बाळ रोहिदास, तेही कौशिक ब्राह्मणानेच नेलं. लोकांनी स्तुती केली, लोकांनी विनंती केली की बाबा आई लेकराची ताटातूट करू नका म्हणून सोबत घेऊन जा. एक बहार मध्ये तारामती राणी, अर्धा बहार मध्ये बाळ रोहिदास आणि डोंब गिरेक लागलं राजाला. स्मशानाची राखणदारी आली. 2 बहार मध्ये राजा विकला गेला. 3.5 बार सोनं विश्वामित्राला दिलं. जो तो त्याच्या दिशेने निघून गेले. दिवसामागून दिवस जात आहे. आई होती धर्मकन्या म्हणून कौशिक ब्राह्मणाकडे स्वयंपाक आला. रोहिदास बाळ होता फुलं आणण्यासाठी बगीचेतून पूजासाठी आणि कौशिक ब्राह्मणाकडे. नित्यनेमाने फुलं आणायला रोहिदास बाळ गेला. लहान लहान मित्रांबरोबर गेला. संध्याकाळची वेळ आहे, बगीचेमध्ये फुलं तोडतोय. फुलं तोडत होता, हास्य कल्लोळ चालू होतं आणि हसता हसता लक्ष नव्हतं. खालून सर्प निघाला आणि सर्पावर पाय पडला रोहिदासाचा. सर्प चौताडला. चौताडलेल्या सर्पाने रोहिदासाला दंश केला. रोहिदासाच्या डोळ्यामध्ये आणि घाम आला, तोंडातून फेस आल्या.
रोहिदास म्हणतो आता मी मरणार. मित्रांनो, सर्प चावलाय मला, मरतोय मी आता. मग घरी जाण, माझ्या आईला निरोप द्या. तुमचा एकुलता एक बाल रोहिदास 5 वर्षाचा सर्पदंशाने मेला. एवढं बोलून सोडेला प्राण रोहिदासी. रोहिदासाने प्राण सोडला. पळत पळत गेले. पोरं घाबरली. पाकशाळेमध्ये होती त्याची माता. श्रुत केली वार्ता तिथे त्याने. महाराज पाकशाळेमध्ये स्वयंपाक घरामध्ये ती मावळी स्वयंपाक करत होती, भाकरी टाकत होती. आई साहेब, तुमचा एकुलता एक मुलगा 5 वर्षाचा रोहिदास सर्पदंशाने मेला. एवढं शब्द ऐकल्याबरोबर खरकटी हात उष्टे हात भरलेली तशीच ती माऊली आली. कुठे आहे माझा बाळा? कुठे गेला असेल? रोहिदासा, बाळा रोहिदासा. इकडे इकडे शोधते महाराज. फुलांना विचारते, झाडांना विचारते. अंधार पडलेलं होतं, प्रेत दिसत नाही. प्रेत पायाला लागलं आणि महाराज पायाला लागल्याबरोबर ते प्रेत उचललं. दादांनो ऐका, त्या तारामती राणीकडे आपल्या मुलाचं प्रेत गुंडाळायला कपडा सुद्धा नव्हता. साडीचा पदर फाडला, मुलाचं प्रेत गुंडाळलं, स्मशानामध्ये नेलं. किर रात्र बोलते, एकटी स्मशानामध्ये आहे. 5 वर्षाच्या मुलाचं प्रेत मांडीवर आहे. लाकडं घ्यायला पैसे नाही आणि मुलाचं प्रेत जाळायला लाकडं नाही. अशी परिस्थिती. मांडीवर प्रेत आहे. मुलाच्या चेहऱ्याकडे पाहते. भूतकाळ आठवला तारामती राणीला. राणी म्हणते, बाळा काय दिवस होते रे. नोकर चाकर तुला खांदीकडी खेळवत होते आणि काय बाजू पालटली. काय दिवस झाले की आज ही परिस्थिती आली. बाळा, एकुलता एक माझा तू आधार होता. तुझ्यासाठीच जीवन जगत होते, पण तू सुद्धा निघून गेला. आता मी राहू तरी कोणासाठी आणि जगू तरी कोणासाठी? मला जे दुःख झालेलं आहे बाळा, मी दुःख कोणापुढे सांगू? मला प्रश्न पडलेला आहे. तुझ्या बापाचा पत्ता नाही. व्रतार हरिचंद्र गेला कोणाकडे, दुःख कोणापुढे सांगावे. दरदोनी माझ्या स्तनी आला पाना, आता कवना पाजू रोहिदासा. सांग बाळा, माझी परिस्थिती अशी दुविधाची झालेली. मी करू तरी काय, मला सुचत नाही. त्या माऊलीने अर्धवट जळालेली लाकडं जमा केली महाराज प्रेतांची. चिता रचली, मुलाचं प्रेत ठेवणार. तोवर तिकडनं काळाकुट्ट माणूस आला, दाढी जटा वाढलेली, खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी आणि जोरात आडवी मारली. खबरदार, कोण है? मी हरिश्चंद्र राजाची राणी तारा, असं राणी बोलणार. तोपर्यंत वीज कडाडली आणि विजेचा लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये राणीने राजा ओळखला आणि राजाने राणी ओळखली. महाराज राजा समोर आल्याबरोबर तिला मोठा धीर आला की त्याच स्मशानाची राखणदारी राजाकडे होती. मुलाचं प्रेत बाजूला ठेवलं. घाई गडबडीने उठली, नमस्कार करायला गेली. राजा म्हणतोय, खबरदार तारा, मेरा पैर मत छू. अगर तू मेरा पैर छुएगी तो तुझे नहाना पड़ेगा, क्योंकि मैं जमदार का सेवक हूँ, स्मशान में ड्यूटी करता हूँ. अमंगल वेश वाला. कौन है ये बच्चा? महाराज, तुमचा जे एकुलता एक मुलगा 5 वर्षाचा रोहिदास सर्पदंशाने मेला हो. महाराज एक विनंती करते, मला आज्ञा द्या. या मुलाचं प्रेत इथं जाणण्याची मला आज्ञा द्या. ऐकताय तुम्ही सर्व लोक? कोण मागताय आज्ञा? मुलाची आई. कोणाकडनं? मुलाच्या बापाकडनं. कोणाला जाणण्याची? मुलाला जाणण्याची. इथं बसलेल्यांना मी विचारतो, असं दुःख कोणाच्या जीवनामध्ये आलं नाही आणि यावं मी त्या मताचा नाही. जेवढं दुःख हरिश्चंद्र राजा आणि तारामती राणीच्या जीवनामध्ये आलं, तेवढं दुःख आपल्या जीवनामध्ये कधीच आलं नाही. मग एवढं दुःख येऊन सुद्धा तारामती राणी आणि हरिश्चंद्र राजा कुठे राखेल ओतून घ्यायला गेले नाही आणि कुठे गाडीमध्ये उडी टाकली नाही आणि कुठे वीर उडी केली नाही आणि कुठे विष प्राशन केलं नाही आणि कुठे फाशी घेतली नाही आणि कुठे घर सोडून गेले नाही. मग संसार करत असताना आपण एवढ्या खालच्या प्रकारच्या गोष्टी का करतो? मला हा प्रश्न पडलेला आहे महाराज. का करतो? असे विचार का येतात? याला कारण विचाराची लेवल आपली खालवली म्हणून हे विचार आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही.
अरे विचाराची लेवल वाढवा, मोठ्यांच्या दुःखातून आपलं दुःख वजाबाकी करा. आपलं दुःख कुठेच लागत नाही महाराज, कुठेच. अनेक दुःखी होऊन गेले. शिबी ददीची हरिचंद्र नरेशा, शिबी राजा, ददीची ऋषी, हरिचंद्र राजा, बाळरोहिदास, एवढं दुःख, याच्या दुःखातून वजाबाकी करा. आपलं दुःख कुठेच नाही महाराज. राणीला राजाने उत्तर दिलं. ऐका, जाता जाता सांगतो. राजा म्हणतोय तारामती राणीला, तारा, यहाँ का स्मशान का एक रिवाज है, जिस दिन यहाँ मुर्दा जलता है उस दिन 1.25 शेर की खिचड़ी और 2 गज कपड़ा लगता है. 1.25 शेर की खिचड़ी मैं खाता हूँ और 2 गज कपड़ा मेरे मालिक को जाता है. लेकिन तारा तू कहती है ना कि ये मेरा बेटा है. ठीक है तारा, आज बेटे के लिए बाप भूखा रहेगा, मैं तुझसे 1.25 शेर खिचड़ी नहीं लूंगा, लेकिन तुझे 2 गज कपड़ा नहीं छोडूंगा, क्योंकि वो मेरे मालिक को जाता है. ती माऊलीच्या डोळ्यात अश्रू आहेत. ती माऊली म्हणते काय म्हणावं या माणसाला, लाकडं घ्यायला पैसे नाही, कपडा आणून तरी कुठून. बाजूला गेली, अर्धी साडी फाडली, भगवान परमात्मा प्रगट झाले. तो भाग वेगळा. पण सांगायचा मुद्दा, ज्या राजाने राजवाड्याच्या बाहेर पाय काढल्याबरोबर हजारो लोकांचा ताफा त्याच्या बरोबर असायचा, त्या राजाचे दिवस कसे पालटले की महाराज डोंबाने आंघोळीसाठी बसावं, राजाने कावड घ्यावी, गंगेवर जावं आणि त्याच्या आंघोळीसाठी पाणी आणावं. महाराज सांगतात की हे का झालं, आली देवाची या मना, तिथे कोणाचे चाले ना. त्याच्या मनात आलं ना महाराज, तर तिथं कोणाच चालू शकत नाही. आई वेळेस केलेला स्वयंपाक चांगला असतो म्हणजे नाही का. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबागरी पाणी. महाराज सांगतात डोंबाकडे पाणी व्हावं लागलं महाराज. याला कारण, याला त्याला त्या देवाच्या मनात जर आलं ना, ते असंच होतं. मग तुम्ही मला महाराज देवाच्या मनात जर आलं असं होतं तुम्ही म्हणताय, मग देवाचं मन बदलण्यासाठी त्याचं नामस्मरण केलं तर ऐका, नामस्मरण केल्याने पाप जडून भस्म होतील, पण प्रारब्धाचा नाश होणार नाही. प्रारब्ध हे भोगावंच लागतं. आगा कर्मी जे उरावे तय ते सुख दुःख फळावे, तया ते भोगावया यावे जे आहे. प्रारब्ध भोगावंच लागतं. जर नामस्मरण करून प्रारब्ध बदललं असतं तर पांडवांचं नित्य नामस्मरण होतं. मग वनवास बदलला का नाही, अज्ञातवास बदलला का नाही. महाराज पांडवांची 5 पोरं अश्वत्थामाने मारून टाकली, बदललं का नाही. महाराज तुम्हाला सांगू, देवाची सख्खी बहीण लहान सुभद्रा आणि अर्जुन दोघांचा मुलगा, त्याचं नाव होतं अभिमन्यू. कौरवांनी चक्रव्यूहमध्ये मारून टाकलं महाराज अभिमन्यूला. देवाला माहिती होतं पण तरी बदललं नाही. सुभद्रा आली, अभिमन्यूचं मान आपल्या मांडीवर घेतली, डोकं मांडीवर घेतलं आणि महाराज भगवान परमात्मा बी समोर उभी आहेत. अर्जुन आले, अर्जुन रडताय, सुभद्रा माता रडते, सर्वजण रडताय. भगवान परमात्मा खाली बघताय, वर मान नाही, वर पाहत सुद्धा नव्हते देव. सुभद्रा माता म्हणते, दादा, हे दादा, मी तुझी लहान बहीण ना, माझ्याकडे बघ ना, वरती पाय. हे तुला माहिती होतं, माहिती असून सुद्धा असं केलं दादा. दादा माझा एकुलता एक मुलगा आहे रे, त्याला मारून टाकलं. तुझा सक्का भाचा आहे, कर ना काहीतरी, उठव ना याला. दादा माझ्याकडे बघ ना, मी तुझी लहान बहीण, तुझ्या पाया पडते रे, उठव त्याला. एकुलता एक मुलगा आहे माझा, उठव. तुझा सक्का भाचा आहे, आत्ताच झालेली घटना आहे, उठव ना दादा. दादा, अरे मी असं ऐकलं होतं देवा, 12 वर्षापूर्वी मेलेला गुरुपुत्र तू समुद्रातून जिवंत करून आणला रे. हा तर आत्ताच मेलाय ना, उठव ना, उठव. देव वरती पाहत नाही, देव फक्त खाली पाहत. याच्या पुढे बोलू, शेवटचं सांगतो. देवाने स्वतःच्या 56 कोटी यादवांचा डोळ्यासमोर नाश करून टाकला. समुद्राला आज्ञा देऊन टाकली, बुडून मारून टाक यांना. समुद्र नाही म्हणत होता तरी बुडून मारून टाकायला लावली. मुलं, नातवंड, सुना, पत्न्या, मुली समोर मरताय, नाका तोंडात पाणी जातंय, किंचाळे ऐकू येत होत्या देवाला. देव वरून शांत होते, आतून मात्र रडत होते. नाथ महाराज वर्णन करतात भागवतात, करोनी निज कुडाची होडी, श्रीकृष्ण बैसला पिंपळा तळी. पिंपळाच्या झाडाकडे भगवान परमात्मा बसले.
समुद्राला सांगितलं हे जर मागे राहिले तर कदाचित जगाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मारून टाक यांना. 56 कोटी यादव मारले देवाने डोळ्यासमोर. का मारले? आले देवाची या मना. त्याच्या मनात आलं ना, नाही बदलू शकत कोणी काही. त्याच्या मनात आलं 56 कोटी यादव त्रास देतील, मारून टाका. मारून टाकले. 56 कोटी यादव मारले, राहू दिले नाही. त्याच्यातून 2 निसटले महाराज. त्याच्यातून 2 यादव निसटले, एक लालू प्रसाद यादव आणि एक मुलायम सिंग यादव. एकाने राम भक्ताला गोड्या घातल्याने एकाने रामाचा रथ अडवला. दोघांनी त्रास दिला. एवढे त्रासदायक होते म्हणून मारूनच टाकले देवाने. हा, देवाला माहित होते हे त्रास देणारे आहेत म्हणून मारून टाकावं. मारून टाकले महाराज. पांडवांचा सहकारी राज्यावनी केले दुरी. त्याच्या मनात आलं ना तो तसंच करतो. मग महाराज तुम्ही सांगताय ना, तुम्हाला प्रश्न पडेल सर्वांना. तुम्ही म्हणताय देवाच्या मनात आलं, देवाच्या मनात आलं. आता नेमकं सांगून जाता जाता की राहताना मग नेमकं कसं राहावं. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, संत शिरोमणी सावता महाराज सांगतात की समयाला अनुसरून राहा. जसं देवाने ठेवलं तसं राहा. आली या भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून या. अशा पद्धतीने देवाची मर्जी आहे ना, त्या मर्जीनुसार राहा. कधीच दुःख होणार नाही. अपेक्षा कमी करा, सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगतो, बाकी दुसरं काही नाही. तुका म्हणे उगीची राहा आणि होईल ते सहज पा. आले देवाची या मना, येथे कोणाचे चालेना. येतामध्ये अवकाश धावत्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वांची या ठिकाणी हार्दिक आभार. पुनश्च सेवेचा योग मला या ठिकाणी प्राप्त करून दिला म्हणून सर्वांचे हार्दिक आभार.